भक्ति क्या करते हो, भक्ति में ही धोखा है। भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है। भक्ति क्या करते हो, भक्ति में ही धोखा है। बिना चरण सूत्र पाए सारी भक्ति खोका है। भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है। भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में ही धोखा है। बिना चरित्रे आदर के सारी भक्ति धोखा है, सारी भक्ति खोटा है। भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में ही धोखा है। भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में ही धोखा है। म्हणून नारद मुनी सांगतात की मी गेलो आणि बघितलं त्या वृंदावनामध्ये भक्ती रडत आहे आणि भक्ती म्हणते मी तरुण आहे. आणि खरी गोष्ट आहे, या कलियुगासारखी भक्ती कधीच तरुण नव्हती. एवढं भक्तिमय वातावरण कुठेच नव्हतं, पण तरी अनाचार आणि अनाचार सगळीकडे सुरू आहे. का सुरू आहे? कारण भक्ती सोबत ज्ञान आणि वैराग्याची कमी आहे. ज्ञान नाहीये. भागवत ऐकावं कशासाठी? तर भागवत पहिल्यांदा समजून घ्या. भागवत ऐकण्याची गोष्ट नाही. भागवत कथामृतम पानम. भागवत ऐकायची गोष्ट नाही. तुम्ही म्हणा महाराज बोललाच आहे, स्वतःच सांगून राहिला ना म्हणते ऐकायची गोष्ट नाही. मी खरं सांगतो, माझ्या हातचं सांगत नाही, भागवतात लिहू नाही हो. भागवत कथामृतम पानम. भागवताचं कथामृत पान करायचं म्हणते भागवत पिण्याची गोष्ट आहे. भागवत ऐकायची गोष्ट नाहीये. आता पिण्यानं ऐकण्यामध्ये फरक काय हे समजून घ्या. पिण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये फरक काय आहे? समजा मी डॉक्टर आहे, तुम्ही पेशंट आहे. तुम्ही माझ्याकडे आले आहे ना पांडुरंग भाऊ, तुम्ही आले आणि विचारलं, सांगितलं मला मी डॉक्टर आहे. मी विचारलं काय झालं पांडुरंग भाऊ? भाऊ सांगायला लागले गळा खवखव करते, अंग पाय दुखते, ताप आल्यासारखं लागते. आणि मी सांगायला लागलो गळा खवखव झालं म्हणजे एक काम करायचं, गरम कपड्यानं शेकायचं, पॅरासिटामॉल घ्यायची, ताप आला तर पॅरासिटामॉल घ्यायची, अमकं करायचं ढमकं करायचं, फक्त सांगून राहिलो. आणि म्हणलं का 2 दिवस तुम्ही भरती राहा. आणि 2 दिवस मी पांडुरंग भाऊले फक्त औषधं सांगत राहिलो. तुमचा ताप उतरण का? औषधाचे नाव ऐकल्यानं तुमचा ताप उतरण का? अरे उतरण का? नाही. औषध पोटात घ्या लागन म्हणजे औषध पान करावं लागेल. म्हणजेच भागवत कथा ऐकल्याने तुम्हाला जे महाराज लोक सांगते, पहिल्यांदा हा भ्रम दूर करा. मी खोटं बोलायला भागवत कथा सुरू नाही केली, पहिल्यांदा समजून घ्या. सत्य भगवंताची कथा आहे, त्याच्यामुळे खरं बोललं पाहिजे. सत्यमेव जयते. सत्य बोलण्यासाठी आमचा जन्म आहे. सत्य असत्याशी मन केले गाही आणि मानी येले नाही बहुमता. सारा जग जिकडे चाललं तिकडे आपण जायचं, आपला धंदा नाहीये. महाराज लोकच सांगते पहिल्या दिवशी भागवत कथा ऐका तुमचं कल्याण होईल, भागवत कथा ऐका तुमचं कल्याण करेल. अरे भागवत कथा ऐकल्यानं कल्याण होत नाही. भागवत कथा मुळात ऐकायचा विषयच नाही. भागवत कथा पान करायचा विषय आहे. भागवत कथा पान केली तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा शब्द आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून भक्तीचा थोतांड आहे. भागवत ऐकून राहिले लोक. 7 दिवस भागवत झालं, फायदा काहीच झाला नाही. काऊन नाही झाला? कारण औषध फक्त डॉक्टरनं सांगितलं, औषध पोटात दिलं नाही, माणसाले सलाईन लावली नाही, इंजेक्शन टोचलं नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, हे जे भागवतात मी सांगतोय किंवा हे जे भागवत ग्रंथात लिहिलं आहे, हे जेव्हा तुम्ही पान कराल आणि हे आपल्या अंतरंगात उतरवाल, तेव्हा तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि साक्षात भगवंत 7व्या दिवशी प्रगट होऊन तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवत ग्रंथ पान करा. भगवत पान करायची गोष्ट आहे, ऐकायची गोष्ट नाहीये. हे पिऊन घ्यायचं आहे, आपल्या रोमात उतरवायचं आहे. ऐकते फक्त कान.
ऐकलेली गोष्ट विसरून जाऊ शकतो, ऐकलेली गोष्ट निघून जाऊ शकते. विष 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 म्हटल्यानं कोणी मरते का? विष ऐकल्यानं कोणी मरते का? अमृत 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 म्हटल्यानं कोणी अमर होते का? नाही, अमृत ऐकल्यानं अमर होत नाही, अमृत पान करावं लागतं तेव्हा माणसं अमर होतात. आणि म्हणून भागवत पान करावं लागतं, रोमा रोमामध्ये उतरावं लागतं, आपल्या जीवनाची कृती तशी करावी लागते आणि मग जगाचं कल्याण होते. फक्त भागवत ऐकल्याने कल्याण होत नाही, हे तुमच्या डोक्यात तुम्ही ठासून घ्या. मी फक्त डॉक्टर आहे, मी तुम्हाला औषध सांगेल, ते औषध तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही घेतलं तर तुमचं कल्याण होईल, नाही तर तुमचं कल्याण होणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण हे सत्य भगवंताची कथा आहे, याच्यात खोटं बोलून चालत नाही. या ठिकाणी भक्ती तरुण झाली, तिचे 2 पुत्र आहे, ज्ञान आणि वैराग्य. हे मात्र म्हातारे झाले, कारण लोकांना ज्ञान नाही, ज्ञानाचा पत्ता नाही, दिवा का लावावा माहित नाही, उपवास का करावा माहित नाही. उपवास असला का तुम्ही काय खाता रे? उत्तर द्या माऊल्यांनो. उपवास असला तर काय खातो? नाही, काय म्हणतो आपण? काय केला म्हणतो? काय केला? फराळ. काय केलं? आणि फराळ नावाचा शब्द तरी आहे का माताजी? फराळ आहे का? फराळ नाही. आमच्या माताजी आम्हाला सांगते फराळ नाहीये, फल आहार आहे. काय आहे? फल आहार. फराळ कुठून आला? कोणत्या भाषेचा शब्द आहे? ना मराठीत आहे, ना इंग्लिश मध्ये, नाही संस्कृत मध्ये, कुठंच नाही. फल आहार. फल आहाराचं अपभ्रंश झालं फराळ. मग फराळात काय काय चालते? साबुदाणाही चालते, भगरही चालते, तिकडे गेले चंद्रपूरकडे तर पोहेही चालते. ज्याले जे वाटलं ते चालते. कोणी म्हणते टमाटर टाका, कोणी म्हणते टमाटर नका चालू, काहीही चालते. असं नाही, अपभ्रंश. भक्ती आहे, भक्ती अंतकरणात खूप आहे, उपवास करायचा आहे, पण ज्ञानाचा पत्ता नाहीये. उपवासाचा फायदा का होईल? उपवास केला आणि साबुदाणा खाल्ला, फायदा होईल का? नाही ना. उपवास ही चांगली प्रक्रिया आहे. उपवास म्हणजे काय, पहिल्यांदा हे समजून घ्या. उपवास या शब्दाचा अर्थ होते भगवंताच्या जवळ जाणे. आज मी उपवास केला म्हणजे भगवंताच्या जवळ बसायचं. भगवंताच्या जवळ बसायचं म्हणजे काम धंदे करायचे नाही, मंदिरात जाऊन बसायचं, असं होत नाही. भगवंताच्या जवळ जायचं म्हणजे उपवास करायचा म्हणजे काय? उपवास. उप म्हणजे भगवंत, वास म्हणजे जवळ. भगवंताच्या जवळ बसणे, भगवंताच्या जवळ राहणे म्हणजे उपवास करणे. मग माझ्या मनात जे जे विकार असतील ते मी त्या दिवशी काढून टाकेन. ज्या ज्या गोष्टींचा, वाईट गोष्टींचा मी विचार करतो, शेजारींचा द्वेष करतो, त्या दिवशी तिच्याशी प्रेमाने बोलेल. लेकरांना हळहळ करतो, त्या दिवशी लेकरांवर प्रेम करेल. नवऱ्यासोबत रोज भांडतो, त्या दिवशी नवऱ्यासोबत भांडणार नाही. म्हणजे मी उपवास करीन. या गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. होईल की नाही होईल? तुम्ही नवऱ्यासोबत भांडले नाही, नवरा त्या दिवशी दारू पिऊन आला नाही, उपवास केला ना. लेकराला घनघन केली नाही, घरचं वातावरण कसं बनेल? चांगलं बनेल. घरचं वातावरण चांगलं बनलं तर परिणामी तुमच्या जीवनात प्रगती होईल की नाही होईल? होईलच. पण आम्हाला ज्ञान नसल्यामुळे, आमच्याकडे ज्ञानाची कमी असल्यामुळे आम्हाला त्याचा अर्थ कळत नाही आणि म्हणून भक्ती आमची थोथांड झाली. आम्ही भक्ती करतो पण भक्तीचा अर्थ आम्हाला कळत नाही, म्हणून ज्ञान नाहीये. म्हणून काय करतात? म्हणून भक्ती सांगते. नारद मुनी विचारतात भक्तीला, हे भक्ती माता तू कुठून आली? तर तेव्हा भक्ती माता ही वर्णन करते की मी कर्नाटकामध्ये माझा जन्म झाला. कुठे जन्म झाला? कर्नाटकामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये माझा जन्म झाला आणि कर्नाटकामध्ये जन्म होऊन मी कर्नाटकामधून मग कुठे आली? महाराष्ट्रात आली. हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र. ज्ञानदेवे रचिला पाया, रचियेले देवालया, नामातयाचा किंकर तुका झालाशी कळस. ज्ञानदेवानी इथे वारकरी संप्रदायाचं मंदिर बांधलं. महल्ले साहेबांचे वडील वारकरी संप्रदायात आहे म्हणून. हा संप्रदाय मला फार आवडतो. बघा भक्ती का बरं? भक्ती कशी करावी? तो वारकऱ्यांसारखी भक्ती करावी.
हे भक्ती इतकं सुंदर भागवत चरित्र आहे, तुम्हाला सांगतो. एका शब्दावर एका श्लोकावरच भागवत होते 7 दिवस, पुढेच जाणे लागत. भक्ती कशी करावी? वारकरी संप्रदायासारखी भक्ती करावी. का करावी? कारण त्यांचा त्यांच्या विठ्ठलावर विश्वास आहे. जन्मोजन्मी तुझा दास. आणि काय म्हणते? एकच मागतो म्हणते. काय मागतो म्हणते? की पंढरीचा वार करी, वारी चुकून द्यावी हरी. मेलो तरी वारी चुकू देऊ नको म्हणते. मी एकदा पंढरपूरला गेलो महाराज, वारीमध्ये गेलो. वारीचा अनुभव मला घ्यायचा होता. हॅलो. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीचा वार करी, वारी चुकून द्यावी हरी. पंढरीची वारी ही चुकू नाही द्यायची आहे. मला वारकरी का आवडते मी तुम्हाला सांगतो. कारण मी लहान होतो आमच्या घरची गोष्ट सांगतो. मग माझी आई लहान होतो तेव्हा एक खूपच चलनमध्ये होतं. आणि ते असं होतं की वैभव लक्ष्मीचे गुरुवार करायचे आहे ना. वैभव लक्ष्मीचे गुरुवार होते की नव्हते? होते. आता दिसते का? नाही. मग वैभव लक्ष्मीचे गुरुवार गेले. मग काय आलं? तर मग दुसरा देव. कालपर्यंत आम्ही दुसऱ्या देवाची पूजा करतो, मग दुसराच देव पाहतो. मग एक जण बाबा आला. त्या बाबाने सांगितलं की 1 लोटा जल हर समस्या का हल. आणि 1 लोटा जल. तो बाबा सांगतो की शंकरजीच्या मूर्तीवर 1 गडवा पाणी टाका, तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या संपून जाईल. अरे असं कसं? मग त्याला एका मुलाने प्रश्न विचारला महाराज. एका मुलाने प्रश्न विचारला बाबाला की बाबा, मी 10व्या वर्गात शिकतो, मला अभ्यासाची भीती वाटते, मी काय करू? बघा किती काय चालू आहे. त्याला विचारलं, मी 10व्या वर्गात शिकतो, मला अभ्यासाची भीती वाटते, मी काय करू? तर त्यांनी सांगितलं, एक बेलाचं पत्र घे, त्याला सहज लाव आणि शंकरीच्या मूर्तीवर ठेवून दे, पिंडीवर ठेवून दे, तू पास होऊन जाशील. असं होईल का? बरं नाही झाला मग शंकरजीनं पास, तर मग काय करायचं? मग रामाच्या मंदिरात जायचं. मग रामापाशी नाही मिळाले पैसे, मग एका जणाने सांगितलं बालाजीच्या मंदिरात जा, तिथं पैसे भेटते, तिथं जायचं. तिथं नाही झालं समाधान, एका जणाने सांगितलं वृंदावनला जा, तिथं नाही झालं समाधान. मग त्यानं सांगितलं का खाटू श्यामले जा, मग तिथं नाही झालं समाधान. रोज देव बदलत आहे आणि एका देवाचं सीझन चालू आहे. एका देवाचं सीझन चालू आहे. आणि तेच लोक आहे मोजके, जे इथंही राहते, तिथंही राहते, तिथंही राहते आणि तिथंही राहते. आणि वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे जो जन्मापासून मरेपर्यंत एकाच देवाची भक्ती करते, आणि ते म्हणजे विठ्ठलाची भक्ती करते. म्हणून त्या वारकरी संप्रदायासाठी टाळ्या वाजवा. एकच देव. काही खूप श्रीमंत लोक नाही आहे. हे श्रीमंत लोक आहे का? गरीब लोक आहे सगळे. वारकरी संप्रदायात तुम्हाला काही खूप श्रीमंत लोक सापडणार नाही, गरीब लोक आहे. पण बापाने त्याच विठ्ठलाची भक्ती केली, पोराने त्याच विठ्ठलाची भक्ती केली, नातूही त्याच विठ्ठलाची भक्ती करते आणि आपल्या देवासोबत एकनिष्ठ राहते. आणि आमचे देव रोजच बदलते. अरे तुम्हाला तुमच्या देवावर विश्वास नाही रे. मला याच्यावर विश्वास नाही की ज्या देवाची मी भक्ती करतो तोच देव माझा एक दिवस उद्धार करेल. कोणीतरी सांगते का त्या देवाचा नमस्कार म्हणून तिकडे जातो, कोणीतरी सांगते की त्या देवाचा नमस्कार म्हणून तिकडे जातो. एवढी तकलदी भक्ती आमची झाली. पण वारकरी संप्रदायाची भक्ती पहा. मी एकदा वारीला गेलो, पंढरपूरला गेलो, पायी चाललो होतो. एक सुंदर स्त्री, घरंदाज स्त्री, चांगली श्रीमंत घरची पाहूनच ओळखू येत होतं. आणि ती बाई त्या वारीमध्ये पायी चालत होती. मी त्या माऊलीच्या पाया लागलो आणि तिला विचारलं, आई तुम्ही कोण? ती माऊली म्हणाली की ती साताऱ्याजवळ एक मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातल्या एका आमदाराची बायको होती. विचारलं आम्ही
की तुम्ही कशा काय वारीला आल्या? तर त्या म्हणाल्या, माझे सासरे होते, माझ्या सासऱ्यानं जन्मभर वारी केली, मरेपर्यंत वारी केली, आणि मरणाच्या क्षणाला 1 महिना 2 महिने 4 महिने ते बिमार राहिले आणि जीव काही सोडे नाही. आता लोक जीव सोडत नाही लवकर लवकर. कोणाचा जीव कशात, कोणाचा जीव कशात, कोणाचा जीव कशात. बहिणी भेटायला आल्या, पोरी भेटायला आले, नातेगोते भेटायला आले, कार्यकर्ते भेटायला आले, सगळे भेटायला आले, पण बाबाजी काही जीव सोडे नाही. ती माऊली म्हणाली, मी विचारलं, म्हणे तुम्ही जीव का सोडत नाही? या सगळ्यांना प्रश्न पडला. या व्यक्तीने जन्मभर विठ्ठलाची वारी केली. ही माऊली त्या आपल्या सासऱ्याजवळ गेली, तिने खूप सेवा केली सासऱ्याची, आणि शेवट विचारलं की मामाजी तुम्ही जीव का सोडत नाही, तुमचं मन कशात अडकलंय? तर मामाजी म्हणाले, बाई मला एकाच गोष्टीची चिंता आहे. मी जन्मभर वारी केली, पण माया पोरगा आमदार आहे. आता तो आमदार असल्यामुळे तो तर काही वारी करू शकणार नाही. सगळे कामं टाकून 15-20 दिवस 1 महिना तो पैदल कसा चालन? त्याच्या मागं खूप कामं आहे, तो काही वारीला जाऊ शकणार नाही. आणि आता मला वाटत नाही, मला एकच पोरगा आहे, दुसरं तर पोरगही नाही. आता माझी वारी खुंटल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बापानं वारी केली, माझ्या आजानं वारी केली, आपल्या घरात वारीची परंपरा आहे, आणि आता वारी खुंटायला आली, मला याचं दुःख आहे. तेव्हा ती माऊली म्हणाली, मामाजी तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जरी गेले तर तुमची वारी मी करीन, असं शपथ तिनं घेतला. तेव्हा त्या बाबाजीनं जीव सोडला. ती आमदाराची पत्नी वारीमध्ये पायी पायी चालत होती, म्हणून तिच्या भक्तीची मला कदर आहे. आमची भक्ती काल ह्या देवाचा नवस, उद्या त्या देवाचा नवस, इथं स्वयंपाक केला तर भलं होते, तिथं स्वयंपाक केला तर भलं होते. अरे ज्याची भक्ती रोज बदलते त्याचं कुठंच भलं होत नाही, लिहून घ्या. भक्ती ठाम असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. माझी माय मला चारेल, ते जहर जरी असलं तरी त्याचं अमृत होईल. मीरेची कशी भक्ती होती? मीरेची कशी भक्ती होती? तिला साक्षात विष पाजलं, विष, आणि तिने ते पान केलं. तिला माहित होतं मी विष जरी पेली तर याचं अमृत होईल, आणि मीरेने विष पेलं, त्याचं अमृत झालं. पण आमचं होत नाही, का आमचा विश्वासच नाही देवावर. आमचा विश्वास रोज बदलते, कारण आमच्या भक्तीच्या मागे स्वार्थ आहे. आणि म्हणून ती भक्ती जेव्हा महाराष्ट्रात आली, ती कर्नाटकामध्ये जन्माला आली. ती म्हणते मी महाराष्ट्रात आली, आणि महाराष्ट्र असा सुंदर, या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भक्तीचं वातावरण. ती भक्ती म्हणते की या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र काय, कणकर देशा, समुद्र देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश. हा महाराष्ट्र दगडांचा देश, दोंडांचा देश, हा किल्ल्यांचा देश, हा राजाचा देश, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र जिथे मर्दमावळे निर्माण झाले. हा महाराष्ट्र जेव्हा या देशावर जेव्हा संकट आलं, तेव्हा हा महाराष्ट्र उभा राहिला. जेव्हा दिल्लीच्या तख्ताला राखायची वेळ आली, तेव्हा या देशातून कोणतंच राज्य उभं झालं नाही, तेव्हा हा महाराष्ट्र उभा झाला. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, ही ताकद या महाराष्ट्रात आहे. जेव्हा देशावर आक्रमण झालं, तेव्हा या महाराष्ट्राच्या भूमीने त्याला उत्तर दिलं. जेव्हा या देशामध्ये संकट आलं, तेव्हा या महाराष्ट्रातून शूर पुत्र तयार झाले. आणि म्हणून या महाराष्ट्रात येऊन प्रत्येक जण स्थिरावते. भक्ती आली आणि भक्ती स्थिरावली. भक्ती म्हणते महाराष्ट्र किती सुंदर आहे, इथे पांडुरंग आहे. इथं कोण आहे? पांडुरंग आहे. या महाराष्ट्राचा एकच देव आहे. आपल्या महाराष्ट्राच्या, अख्ख्या महाराष्ट्राचा कोणता देव आहे? एकच देव आहे, आणि तो सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहे. तो म्हणजे पंढरीनाथ भगवान की जय. हा पांडुरंग आमचा देव आहे, हा पांडुरंग आमचा आत्मा आहे, हा पांडुरंग आमचा जीव आहे. ज्ञानदेवे रचिला पाया रचिले देवालया, नामातयाचा किंकर तुका झालाशी कळस. ज्ञानदेवाने वारकरी संप्रदायाची स्थापना केली. नामातयाचा किंकर, नामदेव महाराज त्याचे किंकर झाले, म्हणजे त्याचे पोल झाले, खंबे झाले. तुका
झालाशी कळस तुकाराम महाराज त्याचा कळस झाले आणि त्याही पलीकडे त्या कळसावर, त्या वारकरी संप्रदायाच्या कळसावर जर कोणी पताका लावली तर ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणखी वैराग्यमूर्ती गाडगे बाबांनी लावली आणि वारकरी संप्रदाय संपन्न झाला, हा महाराष्ट्र संपन्न झाला. त्या संतांना वंदन करूया, त्यांना स्मरण करूया. हा असा सुंदर महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, वारी करणारा महाराष्ट्र. पाय झिजून जातात लोकांचे, पायाला फोडं येतात, पण पाय थांबत नाही. भोळी बाबडी जनता विठ्ठलाच्या ओढीनं आपल्या घरचे काम सोडून विठ्ठलाच्या दिशेनं चालायला लागते. विठ्ठल 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 करता करता अंतरंगातला विठ्ठल साक्षात प्रगट होते. हा महाराष्ट्र भोळ्या बाबड्या लोकांचा महाराष्ट्र, काम करणाऱ्या लोकांचा महाराष्ट्र. हा दिवस रात्र कष्ट करणारा माणूस संध्याकाळी विठ्ठलाचं नाव घेऊन भजन म्हणतो. विठ्ठल मादा मादा मा